मनापासून त्यांचा आम्ही एक हार्दिक आभार मानतो आहे। सुनील कदम, सुरेश कदम या माईक जवळ या। तुमचे जरा दोन शब्द बोलून तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करायचं आहे। सर्वप्रथम आपल्या सर्वांना नमस्कार। आज पांडुरंग नेहरे आणि त्यांच्या सौ यांचा आज 25वा लग्नाचा वाढदिवस आहे। त्यांना त्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा। आणि पांडुरंगबद्दल तर काय बोलणार, सगळ्यांशी हसून खेळून कुठले काय संकट आली तर त्याला सर्वप्रथम धावून जातो। एवढे बोलून माझे 2 शब्द बोलून संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुनश्च सर्वांना विनंती आहे, आपण मंडपामध्ये उपस्थित राहायचं आहे। 5च मिनिटात आपण ॲनिव्हर्सरी डे या ठिकाणी साजरा करणार आहोत। आमचे स्नेही विराज निकम जे कल्याणवरून आलेले आहेत ते आपले 2 शब्द बोलून त्यांचा मनोगत व्यक्त करतील। आयुष्यमान पांडुरंग नेहरे आणि निर्मलाताई यांच्या लग्नाचा 25वा वाढदिवसानिमित्त आपण आज सर्व जमलेलो आहोत। त्यांचे पाहुणे मंडळी, नातेवाईक सर्व दुरून आलेले आहेत। अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई ज्या ज्या ठिकाणाहून आलेले असतील त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत आमच्या मित्र संतोष आयरे यांनी केलेलंच आहे। मी पुन्हा त्यांचं अभिनंदन करतो। तसंच पांडुरंग नेहरे उर्फ आम्ही त्याला पांड्या म्हणायचो, अजूनही त्याला पांड्याच म्हणतो। तर पांड्याचा स्वभाव म्हणजे त्याच्यावरचं जे प्रेम आहे त्याच्यामुळे आम्ही ते इकडे आलेलो आहोत, त्याच्या प्रेमासाठी आलेलो आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मुलींनी 2 पूजा आणि आरती यांचं मी अभिनंदन खास करतो की त्यांनी कार्यक्रम हा अरेंज केला। आणि त्यांनी आम्हाला असं कळवलं की माझ्या पप्पांना तुम्ही सांगू नका, डायरेक्ट या आणि त्यांना सरप्राईज द्या। त्याच्यामुळे आम्ही धावत पळत आलो, कामं वगैरे सोडून सगळी। आणि थोडंसं त्यांची तब्येत ठीक नव्हती असा पण मेसेज आम्हाला मिळाला होता, पण त्यावेळेस काय आम्हाला यायला जमलं नव्हतं। पण तरी सुद्धा आता या आनंदाच्या क्षणी त्याचा जो हसरा खुललेला चेहरा बघून खरंच आम्हाला पण थोडंसं बरं वाटलंय। आणि सर्वांनी ही जी उपस्थिती दाखवली त्याच्यामुळे त्याला पण खूप आनंद झालेला आहे। तर पांड्या थोडासा वरती येऊन जरा डान्स कर जरा एक। दोघांनी थोडस एक जरा झलक दाखव म्हणजे आम्हाला पण नाचायला मजा येईल। डान्स झाला पाहिजे, डान्स। धन्यवाद, सर्वांनी एन्जॉय करा। आणि त्याच्या आनंदाचा दिवस हा आपल्याच आनंदाचा दिवस आहे असं समजून सर्व मित्रमंडळी, नातेवाईक यांनी सर्वांनी एन्जॉय करावं असं माझं वैयक्तिक मत आहे। धन्यवाद। धन्यवाद विराज निकम। ते तर होणारच आहे, मनोरंजन तर होणार आहे। पहिला अगोदर आपण केक कापून घेऊया, सर्व आतुरतेने वाट बघतात आहे। कोण अजून येत आहे काय बेटा? आहे डान्स इतर लोकांचा। हा 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 केक कटिंग करूया पहिला। पुनश्च सर्वांना विनंती आहे, आपण 25वा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहोत। सर्वांना विनंती आहे, पुनश्च आपण सर्वजण मंडपामध्ये यायचं आहे। मी आमचे मित्र पांडुरंग नेहरे आणि वहिनी साहेब यांना विनंती करतो, आपण मंचावर उपस्थित राहावं। हॅलो, उपस्थित सर्व नेहरे परिवारावरती आणि पांडुरंग काका आणि निर्मला काकींवरती प्रेम करणारे सर्व त्यांचे मित्र परिवार आणि सर्व आज यांच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या प्रेमापोटी आपण या ठिकाणी त्यांचा वाढदिवस, लग्नाचा 25वा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यासाठी सर्वजण एकत्र आलोय। खरं तर वाढदिवस साजरा करायच्या आधी पूजा आणि तिची अजून एक बहीण आरती त्यांचं खरं कौतुक करायला पाहिजे। आपण या मुंबई सारख्या शहरात राहतो आणि आपल्या आयुष्यात जे सुख समृद्धीचे क्षण असतात हे आपण कधीतरी विसरतो। या मुंबई सारख्या धावपळीच्या युगात या 2 आमच्या ताईंनी आपल्या वडिलांसाठी आणि आईसाठी छान असं सरप्राईज देऊन खरोखर त्यांचं मन भरवलं असेल। या ठिकाणी पांडुरंग काकांना आणि निर्मला काकींना मी माझ्या कुटुंबातर्फे, डांगले परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो। आणि खरं तर सर्व युवा तरुण आपल्या सर्व युवकांना आणि युवतींना खरं तर असं या
वरिष्ठ लोकांचा आदर्श घ्यायला पाहिजे की त्यांनी संसार कसा चालवतायत